नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, चोखामेळा कोण होते, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांना इतका अपमान का सहन करावा लागला आणि एका अस्पृश्य भक्तावर विठ्ठलाने इतकं प्रेम का केलं, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. मित्रांनो, प्रत्येक संताच्या जीवनात एक अशी घटना असते जी त्याला सामान्य माणसापासून महान संत बनवते. पण संत चोखामेळ्यांच्या आयुष्यात पहिली परीक्षा जन्मताच सुरू झाली होती. त्यांचा अपराध फक्त एवढाच होता की त्यांनी अशा समाजात जन्म घेतला ज्याला त्या काळात अस्पृश्य म्हणून वागवलं जात होतं. पण मानवाने जरी त्यांना दूर केलं तरी विठ्ठलाने त्यांना आपल्या हृदयात स्थान दिलं. मेहुणा गावातील जन्म. या छोट्याशा गावात एका अत्यंत गरीब कुटुंबात एका बालकाचा जन्म झाला. आई वडिलांनी त्याचे नाव ठेवलं होते चोखा. घरात संपत्ती नव्हती, 2 वेळेचं अन्नही कष्टाने मिळायचं. आई वडील दिवसभर मजुरी करत. लहान चोखा आईबरोबर फिरत असे. पण गरिबीपेक्षा एक गोष्ट त्यांना अधिक त्रास देत होती, ती म्हणजे समाजाचा तिरस्कार. एक दिवस गावातील काही मुलं खेळत होती. चोखाही त्यांच्यात सहभागी होण्यासाठी गेला. पण एका मुलाने ओरडून म्हटलं, "अरे, तू आमच्याबरोबर खेळू नकोस." दुसरा म्हणाला, "तू आम्हाला शिवशील." लहान चोखा गोंधळला. त्याने निरागसपणे विचारलं, "मी काय चूक केली?" पण उत्तरात त्याला फक्त अपमान मिळाला. तो शांतपणे घरी परतला. रडत रडत तो आईच्या कुशीत शिरला. "आई, लोक माझ्याशी असं का वागतात?" आईच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने स्वतःचे दुःख लपवलं. ती म्हणाली, "बाळा, लोकांचा न्याय नेहमीच खरा नसतो. एक दिवस विठ्ठल तुला ओळखेल. त्याच्या दारात कोणी मोठा लहान नसतो." हे शब्द चोखाच्या मनात कायमचे कोरले गेले. काही दिवसांनी गावातून वारकऱ्यांची दिंडी जात होती. टाळ, मृदुंग आणि अखंड हरिनाम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. चोखा धावत त्या दिंडीजवळ गेला. त्याने पहिल्यांदाच विठ्ठल हे नाव ऐकलं. तो मंत्रमुग्ध झाला. त्याने एका वारकऱ्याला विचारलं, "हा विठ्ठल कोण आहे?" वारकरी हसला. तो म्हणाला, "बाळा, विठ्ठल सगळ्यांचा आहे. गरिबांचा, दुःखी लोकांचा आणि ज्याचं जगात कोणी नाही त्याचाही." हे ऐकताच चोखाच्या डोळ्यात एक नवीन आशा जागी झाली. त्या दिवसापासून चोखा दिवसभर एकच नाव घेत असे, विठ्ठल विठ्ठल. रस्त्यावर चालताना, शेतात काम करताना, झोपताना, उठताना त्याच्या प्रत्येक श्वासात विठ्ठलच होता. आई हसून म्हणायची, "माझा चोखा एक दिवस नक्कीच विठ्ठलाला भेटेल." वर्षे गेली. चोखा तरुण झाला. एक दिवस गावात पुन्हा वारकरी आले. त्यांनी पंढरपूरचे वर्णन केले. तिथे चंद्रभागा वाहते, विटेवर स्वतः विठ्ठल उभे आहेत. हे ऐकताच चोखाचे हृदय धडधडू लागलं. तो मनात म्हणाला, "फक्त एकदा माझ्या विठ्ठलाला पाहायचे आहे." त्या रात्री चोखाने आईजवळ इच्छा व्यक्त केली, "आई, मी पंढरपूरला जाऊ का?" आई काही क्षण शांत राहिली. तिला माहीत होतं तिथेही समाज त्याचा अपमान करेल. पण ती म्हणाली, "जा बाळा, माणसं तुला नाकारतील, पण माझा विठ्ठल कधीच नाही." आईने त्याच्या कपाळावर हात ठेवला, आशीर्वाद दिला. चोखा अनवाणी पायांनी पंढरपूरच्या दिशेने निघाला. रस्त्यात भूक लागली, तहान लागली, पण त्याच्या मुखी फक्त हरिनाम होत, विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक पावलागणिक त्याला असं वाटत होतं जणू स्वतः विठ्ठल त्याला आपल्या जवळ बोलावत आहे. अनेक दिवसांच्या प्रवासानंतर अचानक दूरवर एक कळस दिसू लागला. तो होता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा कळस. चोखाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तो जमिनीवर बसला, हात जोडले आणि रडत म्हणाला, "विठ्ठला, मी आलो." पण चोखामेळ्यांना हे माहीत नव्हतं की त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आणि सर्वात मोठा अपमान दोन्ही याच पंढरपूरमध्ये त्यांची वाट पाहत होते. कारण मंदिराच्या दारात त्यांना एक असा अनुभव येणार होता जो त्यांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकणारा होता.
मित्रांनो, एखादा भक्त वर्षानुवर्षे फक्त एका क्षणाची वाट पाहत असतो. त्या क्षणासाठी तो कष्ट सहन करतो, उपासमार सहन करतो, अपमान सहन करतो. संत चोखामेळांसाठी तो क्षण आता आला होता. अनेक दिवसांचा प्रवास करून ते शेवटी पंढरपूरला पोचले. त्यांच्या डोळ्यांसमोर स्वतः विठ्ठलाचं मंदिर होतं. पण त्यांना माहीत नव्हतं की दर्शनापूर्वी त्यांच्या भक्तीची सर्वात कठीण परीक्षा होणार होती. चंद्रभागेच्या पाण्यावर सूर्याची पहिली किरणं चमकत होती. वारकरी स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले होते. चोखामेळाही दूर उभे राहून त्या दृश्याकडे पाहत होते. त्यांनी चंद्रभागेला नमस्कार केला, दोन्ही हातांनी पाणी उचलून डोक्यावर घेतलं आणि म्हणाले, आई चंद्रभागे, आज मला माझ्या विठ्ठलाचं दर्शन घडू दे. मंदिराच्या दिशेने चोखोबा हळूहळू मंदिराच्या पायऱ्या चढू लागले. प्रत्येक पायरीवर त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्यांच्या ओठांवर एकच नाम होतं, पांडुरंग विठ्ठला, मी आलो. त्यांच्या हृदयात फक्त एकच इच्छा होती, एकदा, फक्त एकदा माझ्या विठ्ठलाचं दर्शन व्हावं. चोखोबा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोचले. इतक्यात एका पुजाऱ्याची नजर त्याच्यावर पडली. त्याने रागाने विचारलं, कोण आहेस तू? चोखोबांनी नम्रपणे उत्तर दिलं, मी चोखा, विठ्ठलाचा भक्त. पुजाऱ्याने पुन्हा विचारलं, कोणत्या जातीचा? चोखोबांनी डोकं खाली घातलं, हळू आवाजात म्हणाले, महार. हे ऐकताच पुजाऱ्याचा चेहरा बदलला. तो मोठ्याने ओरडला, थांब, एक पाऊलही पुढे टाकू नकोस. आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले. दुसरा पुजारी म्हणाला, तुझ्यासारख्या माणसाला मंदिरात प्रवेश नाही. चोखोबा हात जोडून म्हणाले, मला फक्त दुरून दर्शन घ्यायचे आहे. पण त्यांच्या विनवणीकडे कोणीही लक्ष दिले नाही. एक सेवेकरी पुढे आला. त्याने चोखामेळांना जोरात ढकललं. चोखोबा मंदिराच्या पायऱ्यांवरून खाली कोसळले. त्यांच्या कपाळाला दगड लागला. रक्त वाहू लागलं, पण त्यांच्या ओठांवर तरीही नाम सुरूच होतं, विठ्ठल विठ्ठल. चोखोबा रक्ताळलेल्या कपाळाने मंदिराच्या कळसाकडे पाहत म्हणाले, देवा, मी तुझ्या दारात आलो. माझं पाप काय आहे? माझा जन्म मी निवडला नव्हता. मग तुझ्या दर्शनाचा अधिकार माझ्याकडून का हिरावून घेतला? हे शब्द ऐकून अनेक वारकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्याचवेळी मंदिराच्या गाभाऱ्यात अकल्पनीय घटना घडली. पुजारी आरती करत होते. अचानक त्यांच्या हातातील आरतीचे ताट हलू लागलं. अखंड दिव्याची ज्योत उंच भडकली आणि लोकपरंपरेनुसार वर्णिल्याप्रमाणे अनेकांना असं जाणवलं की विठ्ठलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. चोखामेळांनी मंदिराच्या पायऱ्यांवरच बसून डोळे मिटले. ते म्हणाले, विठ्ठला, मला मंदिरात येऊ दिलं नाही याचं दुःख नाही. कारण जर तू खरंच माझ्या हृदयात राहत असशील तर माझ्यासाठी हेच ठिकाण मंदिर आहे. आणि ते तिथेच अभंग म्हणू लागले. त्यांचा आवाज इतका करुण होता की मंदिरात उभे असलेले काही वारकरीही रडू लागले. त्या दिवशी जणू स्वतः पांडुरंगाने मनाशी ठरवलं, आजपासून माझा चोखा मंदिरात येऊ शकत नसेल तर मीच मंदिराबाहेर जाईन. त्या रात्री चोखामेळा मंदिराच्या बाहेर उपाशीपोटी झोपले. पण मध्यरात्री त्यांच्या आयुष्यात असा चमत्कार घडणार होता जो आजही वारकरी भक्तिभावाने सांगतात. कारण त्या रात्री स्वतः विठ्ठल मंदिर सोडून आपल्या चोखोबांना भेटायला येणार होते. मित्रांनो, दिवसभर चोखामेळांचा अपमान झाला. मंदिराच्या दारातून त्यांना बाहेर ढकलण्यात आलं. लोकांनी त्यांना अस्पृश्य म्हटलं. पण त्या दिवशी एकच व्यक्ती शांत नव्हती, ती म्हणजे स्वतः पंढरीचा पांडुरंग. कारण ज्या भक्ताच्या डोळ्यात देवासाठी अश्रू असतात त्याला परमेश्वर कधीच एकटं सोडत नाही. सूर्य मावळला, वारकऱ्यांची गर्दी कमी झाली. मंदिराचे दरवाजे बंद झाले. गाभाऱ्यात शेजारती झाली. पुजाऱ्यांनी विठ्ठलाला शयन घातलं. सगळीकडे गाढ शांतता पसरली. पण मंदिराच्या बाहेर एका दगडावर चोखामेळा बसले होते. त्यांच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. डोळ्यात अश्रू होते, पण मुखी नेहमीप्रमाणे हरिनाम होतं.
विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. चोखोबा आकाशाकडे पाहून म्हणाले, देवा, आज मला तुझं दर्शन मिळालं नाही. कदाचित मी मंदिरात जाण्यायोग्य नाही, पण तुझं नाव घेण्यापासून कोणी मला रोखू शकत नाही. ते रडत रडत अभंग म्हणू लागले. त्या अभंगात वेदना होत्या, पण देवाविषयी तक्रार नव्हती. त्याचवेळी मंदिराच्या आत अकल्पनीय घटना घडू लागली. अखंड दिव्याची ज्योत अचानक तेजस्वी झाली. संपूर्ण गाभारा दिव्य प्रकाशाने उजळून निघाला. लोकपरंपरेनुसार असं सांगितलं जातं की त्या रात्री विठ्ठलाच्या मूर्तीवरचा तुळशीचा हार आपोआप खाली पडला आणि गाभाऱ्यात जणू एक दिव्य आवाज घुमला, माझा चोखा एकटा आहे. विठ्ठल मंदिराबाहेर आले. त्या दिव्य अनुभूतीत जणू विटेवर उभे असलेले विठ्ठल हळूहळू गाभाऱ्याबाहेर चालू लागले. मंदिराचे दरवाजे कोणीही न उघडता अलगद उघडले. अचानक तुळशीच्या सुगंधाने भरून गेला. चोखामेळा डोळे मिटून नामस्मरण करत बसले होते. त्यांच्या खांद्यावर एका प्रेमळ हाताचा स्पर्श झाला. तो स्पर्श आईच्या मायेपेक्षाही कोमल होता. चोखोबांनी हळूहळू डोळे उघडले आणि क्षणभर त्यांचा श्वासच थांबला. समोर एक सावळं तेजस्वी रूप, पिवळं पितांबर, गळ्यात तुळशीची माळ, कटीवर हात, ओठांवर अद्भुत हास्य, डोळ्यात अपरंपार करुणा, स्वतः पांडुरंग विठ्ठल. चोखोबा थरथरत उठले. देवा, तू? विठ्ठल हसले. ते म्हणाले, चोखा, आज लोकांनी तुला माझ्या मंदिरात येऊ दिले नाही, म्हणून मीच तुझ्याकडे आलो. हे शब्द ऐकताच चोखामेळा विठ्ठलांच्या चरणांवर कोसळले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. चोखोबा रडत म्हणाले, देवा, मी अपवित्र आहे, मला स्पर्श करू नको. विठ्ठलांनी त्यांना प्रेमाने उचललं आणि म्हणाले, चोखा, माणसाच्या स्पर्शाने देव अपवित्र होत नाही, पण भक्ताच्या अश्रूंनी देवाचं हृदय नक्कीच वितळतं. चोखोबा स्तब्ध झाले. विठ्ठल म्हणाले, लोक तुझी जात पाहतात, मी तुझं हृदय पाहतो. लोक तुझं शरीर पाहतात, मी तुझी भक्ती पाहतो. जग तुला अस्पृश्य म्हणेल, पण माझ्यासाठी तू माझा सर्वात जवळचा भक्त आहेस. चोखोबा हात जोडून म्हणाले, देवा, मला मंदिरात यायचं नाही, फक्त एक वचन दे, मी जिथे तुझे नाव घेईन तिथे तू येशील ना? विठ्ठल हसले. चोखा, तू मला मंदिरात शोधू नकोस, तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. हळूहळू पहाट होऊ लागली. पूर्वेला सूर्याची पहिली किरणं दिसू लागली. विठ्ठल म्हणाले, आता मला जावं लागेल, पण आजपासून प्रत्येक रात्री मी तुला भेटायला येईन. हे ऐकताच चोखोबांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच आनंदाचे हास्य उमटलं. क्षणात विठ्ठल त्या दिव्य प्रकाशात अदृश्य झाले. दुसऱ्या दिवशी लोकांनी पाहिलं, चोखामेळांच्या चेहऱ्यावर अद्भुत तेज आले होते. पूर्वीपेक्षा लोक आश्चर्याने म्हणू लागले, काल ज्याचा अपमान झाला तो आज इतका आनंदी कसा? कारण त्यांना माहीत नव्हतं की रात्री स्वतः विठ्ठल चोखामेळांना भेटून गेले होते. पण हे रहस्य जास्त दिवस लपून राहणारं नव्हतं. संपूर्ण पंढरपूर एक असा चमत्कार पाहणार होतं, जो आजही वारकरी भक्तिभावाने सांगतात. मित्रांनो, राजे महाराजे सुवर्णाच्या ताटात शेकडो प्रकारचे पदार्थ मांडून देवाला नैवेद्य दाखवत होते. पण त्याचवेळी पंढरपूरच्या एका छोट्याशा झोपडीत एक गरीब भक्त कोरड्या भाकरीचा तुकडा आणि कांदा विठ्ठलासाठी जपून ठेवत होता. प्रश्न असा आहे, देवाला कोणता नैवेद्य प्रिय असतो? सोन्याच्या ताटातील की प्रेमाने भरलेल्या हृदयातील? एका छोट्याशा झोपडीत चोखामेळा आणि त्यांची धर्मपत्नी सोयराबाई राहत होते. घरात ना संपत्ती, ना दागिने, ना सुखसोयी, मातीची चूल, 2 मडकी, एक तुळशी वृंदावन आणि प्रत्येक कोपऱ्यात हरिनामाचा सुगंध. सोयराबाईही चोखोबांप्रमाणेच विठ्ठल भक्त होत्या. त्या दिवशी घरात धान्य नव्हतं. सोयराबाई म्हणाल्या, आज फक्त 2 भाकऱ्या होतील. चोखोबा हसले, एक आपल्यासाठी आणि एक माझ्या विठ्ठलासाठी. सोयराबाई म्हणाल्या, देव रोज येत नाही. चोखोबा शांतपणे म्हणाले,
आपण रोज प्रेमाने वाढलं तर तो एक दिवस नक्की येईल. सोयराबाईंनी साधी ज्वारीची भाकरी केली. थोडीशी चटणी, एक कांदा आणि मातीच्या वाटीत पाणी. चोखोबांनी त्या ताटासमोर हात जोडले. विठ्ठला, राजवाड्यातील मेजवानीपेक्षा ही गरिबाची भाकर तुला आवडली तर आज माझे जीवन धन्य होईल. इतक्यात झोपडीच्या दारावर हलकी टकटक झाली. चोखोबांनी दार उघडलं. समोर एक साधा वारकरी उभा होता. अंगावर धूळ, पाय अनवाणी, चेहऱ्यावर अद्भुत तेज. तो हसून म्हणाला, भाऊ, खूप भूक लागली आहे. थोडं अन्न मिळेल का? अतिथी देवो भव. चोखोबांनी क्षणाचाही विचार केला नाही. ते म्हणाले, या महाराज, आमच्या घरात स्वागत आहे. सोयराबाईंनी घरातील एकमेव ताट त्या वारकऱ्यासमोर ठेवलं. स्वतः मात्र रिकाम्या हाताने बाजूला बसल्या. तो वारकरी प्रेमाने भाकरी खाऊ लागला. प्रत्येक घास खाताना त्याच्या चेहऱ्यावर अतुलनीय समाधान दिसत होतं. तो म्हणाला, चोखा, आज मी अनेक दिवसांनी इतक्या प्रेमाचं अन्न खात आहे. चोखोबा आश्चर्यचकित झाले. महाराज, ही तर साधी भाकरी आहे. तो वारकरी हसला. भाकरी साधी आहे, पण तुझं प्रेम असाधारण आहे. जेवण संपल्यावर तो वारकरी उठला. चोखोबांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. क्षणभर संपूर्ण झोपडी दिव्य प्रकाशाने उजळून गेली. तुळशीचा सुगंध सर्वत्र पसरला. चोखोबा आणि सोयराबाई स्तब्ध झाले. खरं रूप प्रकट झालं. चोखोबा म्हणाले, महाराज, आपण कोण? तो वारकरी मंद हसला. क्षणात त्याच्या अंगावरील साधे कपडे पिवळ्या पितांबरात बदलले. गळ्यात तुळशीची माळ, हात कटीवर, चेहऱ्यावर करुणामय हास्य. स्वतः पांडुरंग विठ्ठल. चोखोबा आणि सोयराबाई दोघेही विठ्ठलाच्या चरणी कोसळले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. चोखोबा रडत म्हणाले, देवा, आमच्या गरीब घरात तू स्वतः आलास. विठ्ठल म्हणाले, चोखा, मला सोन्याच्या ताटाची भूक नाही, मला भक्ताच्या प्रेमाची भूक आहे. जिथे निर्मळ मन असतं तिथे मी स्वतः जेवायला येतो. सोयराबाईंच्या डोळ्यातही अश्रू आले. विठ्ठल म्हणाले, आजपासून माझ्या या झोपडीत मी वारंवार येईन, कारण इथे मला प्रेम मिळतं आणि प्रेमच माझं खरं वैकुंठ आहे. पण सगळ्यांनाच चोखामेळांचं हे भाग्य पावलं नाही. काही लोकांच्या मनात मत्सर पेटू लागला. एक अस्पृश्य आणि त्याच्याकडे विठ्ठल जातो. त्यांनी चोखामेळांना बदनाम करण्याचा एक भयंकर कट रचला. तो कट चोखामेळांच्या आयुष्यात आणखी एक मोठं वादळ घेऊन येणार होता. मित्रांनो, जिथे भक्ती असते तिथे देव असतो, पण जिथे देव असतो तिथे भक्ताची परीक्षा देखील असते. चोखामेळांवर विठ्ठलाची विशेष कृपा होती. हे पाहून अनेक वारकरी आनंदी होते, पण काही लोकांच्या मनात मत्सराची आग पेटली होती. ते म्हणू लागले, एक अस्पृश्य आणि त्याला देव भेटतो, हे कसं शक्य आहे? मंदिराच्या आवारात काही लोक गुपचूप जमले. त्यांच्यातील एक म्हणाला, चोखामेळांमुळे लोकांचा विश्वास बदलतो आहे. दुसरा म्हणाला, उद्या प्रत्येकजण म्हणेल की देवाला जात मान्य नाही. तिसरा संतापून म्हणाला, हे थांबवलंच पाहिजे. तेव्हा एक धूर्त माणूस पुढे आला. तो म्हणाला, चोखामेळांना लोकांच्या नजरेतून खाली उतरवलं की सगळं आपोआप शांत होईल. त्या रात्री कट करणाऱ्या लोकांनी चोखामेळांच्या झोपडीवर लक्ष ठेवलं. रात्री उशिरा चोखामेळा नेहमीप्रमाणे नामस्मरणात मग्न होते. सोयराबाई तुळशीपाशी दिवा लावत होत्या. त्या शांत वातावरणात कोणाच्याही मनात कपटी विचार नव्हता. पण झोपडीच्या बाहेर अंधारात कट रचला जात होता. दुसऱ्या दिवशी संपूर्ण पंढरपुरात एक अफवा पसरली. चोखामेळा लोकांना फसवतो. तो म्हणतो विठ्ठल रोज त्याच्या घरी येतो. ही भक्ती नाही, लोकांची दिशाभूल आहे. अफवा वाऱ्यासारखी पसरू लागली. अनेकांनी सत्य न जाणताच त्यावर विश्वास ठेवला. हे सगळं चोखामेळांच्या कानावर आलं. सोयराबाई दुःखी होऊन म्हणाल्या, आपण काहीच चूक केली नाही, मग हे सगळं का? चोखोबा हसले. ते म्हणाले, सोयरा, झाडाला जितकी गोड फळं लागतात तितकेच त्यावर दगड पडतात. जर विठ्ठल आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला कोणाची भीती? त्या रात्री चोखोबा नेहमीप्रमाणे हरिनाम घेत बसले होते.
अचानक विठ्ठल प्रकट झाले. चोखोबा नमस्कार करत म्हणाले, देवा, लोक मला खोटारडा म्हणत आहेत. विठ्ठल शांतपणे हसले. ते म्हणाले, चोखा, सोने आगीत टाकल्याशिवाय शुद्ध होत नाही. तसंच भक्ताला परीक्षा दिल्याशिवाय जग ओळखत नाही. चोखोबा हात जोडून म्हणाले, देवा, माझ्यावर कितीही संकट येऊ देत, पण माझ्या मनातून तुझे नाव कधीही जाऊ देऊ नकोस. विठ्ठलांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. ते म्हणाले, हीच खरी भक्ती आहे. दुसऱ्या दिवशी मंदिरात मोठी सभा भरली. काही लोकांनी राजाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. चोखामेळा धर्म बिघडवत आहे. लोकांना चुकीच्या गोष्टी सांगतो. अधिकाऱ्यांनी चोखामेळांना सभेत बोलावण्याचा निर्णय घेतला. चोखोबा सभेला जाण्याची तयारी करत होते. सोयराबाईंचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, मला भीती वाटते. चोखोबा त्यांच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, सोयरा, आपण एकटे नाही. आपल्याबरोबर स्वतः विठ्ठल चालत आहे. दुसऱ्या दिवशी संपूर्ण पंढरपूर त्या सभेकडे डोळे लावून बसलं होतं. एकीकडे समाजातील मोठी माणसं, दुसरीकडे एक साधा गरीब अस्पृश्य भक्त. आता सत्याचा विजय होणार की अहंकाराचा? आणि चोखामेळांच्या मदतीला पुन्हा एकदा स्वतः विठ्ठल येणार का? मित्रांनो, सत्य नेहमीच मोठ्याने ओरडत नाही. ते शांतपणे उभं राहतं आणि योग्य वेळ आल्यावर स्वतःचा प्रकाश संपूर्ण जगाला दाखवतं. आज चोखामेळांच्या आयुष्यात अशीच वेळ आली होती. एकीकडे समाजाचा आरोप, दुसरीकडे एक निरागस भक्त आणि साक्षीदार स्वतः पांडुरंग. दुसऱ्या दिवशी राजवाड्यात मोठी सभा भरली. राजा आपल्या सिंहासनावर बसला होता. सभेत पुजारी, अधिकारी, गावातील प्रतिष्ठित लोक आणि अनेक वारकरी उपस्थित होते. सभेच्या मध्यभागी चोखामेळा शांतपणे उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना संताप, मुखी फक्त हरिनाम. विठ्ठल विठ्ठल. एक पुजारी पुढे आला. तो म्हणाला, महाराज, हा माणूस म्हणतो की स्वतः विठ्ठल याच्या झोपडीत येतो. दुसरा म्हणाला, लोक याच्यावर विश्वास ठेवू लागले आहेत. तिसरा म्हणाला, ही धर्माची फसवणूक आहे. सभेत कुजबूज सुरू झाली. सर्वांच्या नजरा चोखामेळांकडे वळल्या. राजाने शांतपणे विचारलं, चोखामेळा, तुझ्या विरुद्ध जे आरोप झाले त्यावर तू काय सांगशील? चोखोबांनी नम्रपणे हात जोडले. ते म्हणाले, महाराज, मी कधीच स्वतःचं मोठेपण सांगितलं नाही. लोक विचारतात तेव्हा मी फक्त इतकंच सांगतो की माझा विठ्ठल माझ्यावर कृपा करतो. हे ऐकताच सभेतील काही लोक हसू लागले. एक जण म्हणाला, जर खरंच विठ्ठल तुझ्यावर प्रेम करत असेल तर इथे आत्ताच त्याला बोलाव. सगळीकडे हशा पिकला, पण चोखामेळा शांतच राहिले. चोखोबांनी डोळे मिटले, हात जोडले आणि मनात म्हणाले, विठ्ठला, आज मी माझ्यासाठी काही मागत नाही, पण तुझ्या नावाची थट्टा होऊ देऊ नकोस. त्यांच्या डोळ्यातून 2 अश्रू जमिनीवर पडले. राज्यसभेत तुळशीचा दिव्य सुगंध पसरला. वारा नसतानाही सभागृहातील दिवे हलके हलू लागले. राजा आश्चर्याने चहूकडे पाहू लागला. सभेत बसलेले लोक एकमेकांना पाहू लागले. त्याच क्षणी राजाच्या समोर ठेवलेली तुळशीची माळ आपोआप हवेत उचलली गेली. हळूहळू ती उडत चोखामेळांच्या गळ्यात जाऊन पडली. संपूर्ण सभा स्तब्ध झाली. कोणीही एक शब्द बोलू शकत नव्हतं. राजा सिंहासनावरून उठला. तो चोखामेळांजवळ आला. त्याने आदराने हात जोडले. चोखामेळा, आज मी समजलो, देव जात पाहत नाही, तो भक्ती पाहतो. सभेत अनेकांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आले. चोखोबा म्हणाले, महाराज, माझा विजय झालेला नाही. विजय भक्तीचा झाला आहे. ज्याच्या मनात प्रेम आहे तिथे विठ्ठल स्वतः येतो. त्याचवेळी अनेक वारकऱ्यांना सभागृहात क्षणभर एक सावळं तेजस्वी रूप दिसल्याची अनुभूती झाली आणि जणू एक आवाज सर्वांच्या अंतःकरणात घुमला. माझ्या भक्ताचा अपमान मी कधीही सहन करणार नाही. या घटनेनंतर चोखामेळांचा मान संपूर्ण पंढरपुरात वाढला. पण त्यांचे जीवन आता शांत होणार नव्हतं, कारण नियतीने त्यांच्यासाठी आणखी एक
अत्यंत वेदनादायी परीक्षा राखून ठेवली होती. एक अशी घटना ज्यामुळे चोखामेळांचा देह जाईल, पण त्यांचं नाव आणि त्यांची भक्ती अमर होईल. मित्रांनो, प्रत्येक संतांच्या जीवनात एक असा दिवस येतो जेव्हा त्यांचा देह संपतो, पण त्याची भक्ती अमर होते. संत चोखामेळांच्या आयुष्यातही असाच एक दिवस उगवला. तो दिवस इतका वेदनादायी होता की आजही वारकरी तो प्रसंग आठवून डोळे पुसतात. काही दिवसांनी राजाच्या आदेशाने मंगळवेढा परिसरात तटबंदीचे मोठे काम सुरू होते. अनेक मजूर दिवस रात्र कष्ट करत होते. चोखामेळाही त्यांच्यातच होते. हातात फावडा, अंगावर घाम, पण मुखी नेहमीप्रमाणे हरिनाम. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. त्यांच्याजवळ काम करणारे मजूर म्हणत, चोखा, तू थकत का नाहीस? चोखोबा हसून म्हणत, ज्याच्या ओठांवर विठ्ठलाचे नाव असतं त्याला थकवा जाणवत नाही. त्या दिवशी चोखोबांच्या मनात एक वेगळीच भावना होती. सकाळपासून ते वारंवार आकाशाकडे पाहत होते. ते मनात म्हणाले, हे विठ्ठला, आज माझं मन खूप शांत आहे. का बरं? जणू अंतःकरणात कोणीतरी सांगत होते, चोखा, तुझ्या पृथ्वीवरील प्रवासाची वेळ आता पूर्ण होत आली आहे. कामावर जाण्यापूर्वी सोयराबाईंनी त्यांच्या हातात एक साधी भाकरी दिली. त्या म्हणाल्या, लवकर परत या. चोखोबा हसले, पण आज त्यांच्या त्या हास्यात एक वेगळीच शांतता होती. ते म्हणाले, सोयरा, जर मी उशीर केला तर रडू नकोस. विठ्ठल आपल्याला कधीच वेगळं करत नाही. सोयराबाईंना या शब्दांचा अर्थ तेव्हा समजला नाही. दुपार झाली. अचानक एक मोठा आवाज आला. धाड. तटबंदीचा मोठा भाग कोसळला. मजूर आरडाओरडा करू लागले. धूळ सर्वत्र पसरली. काही क्षण काहीच दिसत नव्हतं. धूळ खाली बसली तेव्हा सर्वांच्या नजरा एकाच दिशेने वळल्या. त्या ढिगाऱ्याखाली चोखामेळा अडकले होते. जखमी अवस्थेतही त्यांच्या ओठांवर एकच नाव होतं, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. हळूहळू त्यांचा आवाज मंद झाला. चेहऱ्यावर विलक्षण समाधान होतं आणि हरिनाम घेत घेत त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ही बातमी सोयराबाईंपर्यंत पोचली. त्या धावत घटनास्थळी आल्या. ढिगाऱ्याजवळ बसून रडत म्हणाल्या, चोखा, तुम्ही म्हणाला होता विठ्ठल आपल्याला वेगळं करणार नाही. मग हे काय झालं? त्यांचा आक्रोश ऐकून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. चोखामेळांच्या निधनाची बातमी संत नामदेव महाराजांपर्यंत पोचली. ते ताबडतोब मंगळवेढ्याला आले. त्यांनी डोळ्यात पाणी आणून म्हटलं, आज मी माझा एक महान भक्त बंधू गमावला. ते स्वतः चोखामेळांच्या अस्थी शोधू लागले. जेव्हा चोखामेळांच्या अस्थी गोळा केल्या जात होत्या तेव्हा एक विलक्षण घटना घडली. असं सांगितलं जातं की त्यांच्या काही हाडांमधून अत्यंत मंद स्वरात हरिनामाचा नाद ऐकू येऊ लागला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्वजण आश्चर्यचकित झाले. नामदेव महाराजांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, ज्याने आयुष्यभर विठ्ठलाचे नाम घेतलं त्याच्या हाडातही आता विठ्ठलच वसला आहे. नामदेव महाराजांनी अत्यंत आदराने चोखामेळांच्या अस्थी पंढरपूरला आणल्या. संपूर्ण मार्गात वारकरी हरिनाम घेत चालत होते. कोणी रडत होतं, कोणी अभंग म्हणत होतं, पण सगळ्यांच्या मनात एकच भावना होती, आज एक देह गेला, पण एक संत अमर झाला. मित्रांनो, मृत्यू शरीराचा होतो, भक्तीचा नाही. देह मातीमध्ये विलीन होतो, पण ज्याच्या प्रत्येक श्वासात परमेश्वराचं नाम असतं त्याचं अस्तित्व युगानुयुगे जिवंत राहतं. संत चोखामेळांच्या बाबतीतही असंच घडलं. चोखामेळांच्या निधनानंतर संत नामदेव महाराज अत्यंत व्यथित झाले. ते म्हणाले, चोखा, तुझ्या शरीराला लोकांनी आयुष्यभर स्पर्श केला नाही, पण आज तुझ्या अस्थींना मी स्वतः डोक्यावर घेऊन जाणार. नामदेव महाराजांनी अत्यंत श्रद्धेने चोखामेळांच्या अस्थी पंढरपूरच्या दिशेने नेल्या. हरिनामाचा अखंड गजर संपूर्ण मार्गावर वारकरी टाळ मृदुंग वाजवत चालत होते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.
कोणाच्या डोळ्यात अश्रू होते, कोणी चोखामेळांचे अभंग गात होते. आज कोणीही त्यांची जात विचारत नव्हतं. सगळे त्यांना संत चोखामेळा म्हणून वंदन करत होते. जेव्हा अस्थी पंढरपूरला पोचल्या तेव्हा संपूर्ण पंढरपूर हरिनामाने दुमदुमलं. मंदिराच्या महाद्वाराजवळ असं सांगितलं जातं की वारकरी डोळ्यात पाणी घेऊन चोखामेळांना अंतिम प्रणाम करत उभे होते. लोकपरंपरेनुसार संत नामदेव महाराजांनी विठ्ठलाच्या महाद्वाराजवळ चोखामेळांच्या स्मृतीचं पवित्र स्थान निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. नामदेव म्हणाले, ज्याला आयुष्यभर मंदिरात प्रवेश मिळाला नाही तो आजपासून महाद्वाराजवळ सदैव विठ्ठलाच्या जवळ राहील. हे ऐकून वारकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या रात्री अनेक वारकऱ्यांनी एक विलक्षण अनुभूती सांगितली. मंदिरात जणू एक दिव्य आवाज घुमला. माझा चोखा आजही माझ्या दारात नाही तर माझ्या हृदयात आहे. चोखामेळांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात एकच गोष्ट शिकवली. देव जात पाहत नाही, देव संपत्ती पाहत नाही, देव मोठेपणा पाहत नाही. तो फक्त मनातील निर्मळ भक्ती पाहतो. आजही आषाढी आणि कार्तिकी वारीत लाखो वारकरी पंढरपूरला जातात. अनेक जण महाद्वाराजवळ थांबतात. संत चोखोबा मेळांच्या स्मृतीला वंदन करतात आणि मग विठ्ठलाचे दर्शन घेतात. कारण भक्ताचा सन्मान केल्याशिवाय देवाचा सन्मान पूर्ण होत नाही, अशी श्रद्धा अनेक वारकऱ्यांच्या मनात आहे. मित्रांनो, चोखामेळा स्वतःच्या जीवनातून हेच सांगून गेले. माणसाची किंमत त्याच्या जन्मात नसते तर त्याच्या कर्मात आणि भक्तीत असते. मित्रांनो, जर कधी तुमच्या आयुष्यात अपमान झाला, लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, तर संत चोखामेळांना आठवा. कारण जगाने ज्याला मंदिराबाहेर ठेवलं त्याला विठ्ठलाने स्वतःच्या हृदयात स्थान दिलं. मित्रांनो, संत चोखामेळांची कथा ही फक्त एका संतांची गोष्ट नाही. ही मानवतेचा, समतेचा आणि निस्सीम भक्तीचा अमर संदेश आहे. चला, आपणही प्रत्येक माणसात विठ्ठल पाहूया आणि प्रत्येक श्वासात हरिनाम घेऊया. पांडुरंग हरी, विठ्ठल हरी. संत चोखामेळा महाराज की जय. मित्रांनो, जर संत चोखामेळांची ही दिव्य कथा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री विठ्ठल अवश्य लिहा. आणि अशाच संत चरित्रांच्या भावपूर्ण कथा ऐकण्यासाठीच आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.